आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवड केली। याबद्दल राहता शहरामध्ये सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मोठा जल्लोष फटाके वाजवून साजरा करण्यात आला। तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना या ठिकाणी पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला। आज डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचे समस्त राहता शहरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। सुजयदादांची निवड होणे म्हणजे या ठिकाणी राहता शहरामध्ये तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वारं वाहिलेलं आहे यामध्ये खरोखर सुजयदादा विखे पाटील यांचं संघटन कौशल्य आणि त्यांचं कष्ट आहे आणि त्यांच्या या कष्टाची पावती या ठिकाणी आज त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड मिळाल्याचे या ठिकाणी आम्हाला सर्वांना आनंद आहे। महाराष्ट्र राज्याच्या युवकांच्या अध्यक्षस्थानी आपल्या युवकांचं आशास्थान माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांची निवड झाली, याबद्दल राहतावासियांच्या वतीनं त्यांचं मनोमन जनतेच्या वतीने एक भावनापूर्वक श्रद्धापूर्वक एक कर्तृत्वाचा माणूस म्हणून आज त्यांचं या ठिकाणी राहत्याच्या चौकामध्ये मोठा आनंद उत्सव या ठिकाणी व्यक्त होत आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, नगरसेविका यांच्या सर्वांच्या वतीनं जनतेच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये, उत्तर मतदारसंघामध्ये या जनतेच्या अपेक्षा आहेत। उद्याच्या या लोकसभा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी उमेदवारी करून या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम सुजयदादांनी करावं अशी या जनतेच्या 6 तालुक्याच्या वतीनं आम जनतेची मागणी आहे। आज हा कर्तृत्वाचा ठसा आहे, एक कर्तृत्ववान युवकांचं आशास्थान आहे। त्यांनी या नगरपालिकेमध्ये अथक परिश्रम घेऊन एक मोठा विजय या ठिकाणी खेचून आणला, त्याबद्दल जनता त्यांना खऱ्या अर्थाने आणि त्याचं काम आहे, अनेक कामं अनेक कोटी रुपयाचे ते आता उद्याच्या काळामध्ये अनुदान आणणार आहे, राहत्याचा विकास होणार आहे। या राहत्याच्या जनतेनं त्यांना भरभरून सहकार्य केलं आहे आणि म्हणून राहत्यावर निश्चित त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून राहत्याचे युवक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यामुळं मी आम जनतेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, त्यामुळं राहता तालुक्यामध्ये हा जल्लोषाचं वातावरण आणि आनंदी वातावरण आहे। गेली 4 दशकं 4 पिढ्यापासून या परिवाराचा या राजकारणावर एक प्रभुत्व आहे आणि खासदार की असेल, राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार साहेब असतील आणि ह्या तालुक्याचा विकास करण्याचं नवे ह्या जिल्ह्याचा विकास करण्याचं ध्येय साहेबांनी आणि सुजयदादांनी घेतलेलं आहे आणि त्यांची निवड झाली। आमच्या राहता तालुक्याच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस खासदारकीच्या त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज प्रथम राहता वासियांच्या वतीने मी सुजयदादा विखे पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या सुजयदादांची निवड म्हणजे भाजपमधून जे आज चांगल्या प्रकारचं काम करतात, चांगल्या प्रकारचं कर्तृत्व करतात अशा माणसांकडून भाजपकडून सातत्याने न्याय मिळत गेलेला आहे आणि यापुढेही मिळत राहील अशी आमची राहतेकरांची अपेक्षा आहे। यानंतर येणाऱ्या राज्यसभेसाठी दादांची त्या ठिकाणी खासदार म्हणून निवड व्हावी अशी आमच्या अहिल्यानगरच्या जनतेची हात जोडून नम्र विनंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आणि जे पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांनाही आमची विनंती राहील राहतेवासियांच्या वतीने की दादांना पुन्हा एकदा काम करण्याची अहिल्यानगरमध्ये संधी द्यावी। एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो।